नमस्कार, मी प्रतीक्षा. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खूपच चविष्ट असे रवा अप्पे. कुठलंही आंबवण न करता अगदी कमी वेळात हे अप्पे तयार होतात. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर ही रेसिपी परफेक्ट आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे हे रवा अप्पे तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर मी इथे 2 वाटी रवा घेतला होता. अर्धी वाटी दही त्याच्यामध्ये टाकलं किंवा आपण ताकही वापरू शकतो. 2 वाटी पाणी टाकून घेतलं. अर्धा चमचा सोडा घेतला आणि हे सगळं एकत्र करून घेणार. छान असं मिक्स करून घेणार आहे. 1-2 मिनटं छान फेटून घेणार आहे. तर इथे फेटल्यानंतरच आपण हे 10 मिनटं बाजूला भिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. तर हे भिजण्यासाठी आपण झाकून ठेवलं की तोपर्यंत कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची या तिन्ही वस्तू कट करून घेणार आहे. वाटलंच तर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकू शकतो, गाजर खिसून टाकू शकतो. आपल्याला जे हवं ते याच्यामध्ये टाकू शकतो. तर मी फक्त अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे त्या साहित्यामध्ये पटकन करून घेतलं. कांदा कापून घेतला, कोथिंबीर कापली आणि मिरचीही चिरून घेतली. तर हे सगळं साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. मुलं शाळेतून घरी आली होते. दप्तर ठेवलं की म्हणाले, की "आम्हाला खूप भूक लागली, काहीतरी कर ना." मग म्हटलं, "चला, एक 10 मिनिटामध्ये तुम्हाला छान असे रवा अप्पे तयार करून देते." तर तुमच्याही घरी असंच होत असेल, शाळेतनं आल्याबरोबर मुलांना भूक लागते, काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. चपाती भाजी आपण टिफिनला दिलेलीच असती, मग त्याच्यामुळे ते नको वाटतं. मग म्हटलं, "चला, एक 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला हे मस्त असे रवा अप्पे तयार करून देते." त्यानंतर मी तेल गरम केलं आणि मग नंतर जिरी मोहरीची फोडणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं हे सगळं मिक्स करून घेऊया. तर चवीनुसार मीठ वगैरे टाकून ठेवलं होतं आणि मग नंतर मी जे अप्पे पॅन आहेत ते गरम करण्यासाठी ठेवलं आणि हे अप्पे त्याच्यामध्ये सोडून घेणार आहे. तर इथे सगळे अप्पे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतले की एक 5 मिनटं मीडियम गॅसवर, एकदम कमी गॅसवर आपण हे वाफवून घेणार आहोत. तर ह्या अप्प्यांचा वरचा जो सोडलेला भाग होता त्याचा कलर बदलला की आपले सगळे अप्पे खालनं छान असे झालेले आहेत असं समजायचं आणि मग प्रत्येक अप्पे असे आपण उलटून घेणार आहोत, जेणेकरून त्याची खालचीही बाजू आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर खूप मऊ खुसखुशीत असे हे आपले आपले अप्पे आतून मऊ आणि वरनं खुसखुशीत आपले अप्पे हे तयार होतात. नंतर मी अर्धा चमचा तेल घेतलं आणि नंतर त्याची बाजू पलटून परत एकदा 5 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तर कमी तेलामध्ये खूप चवदार असा आपला हा पदार्थ तयार होतो. मुलंही आवडीने खातात. तर तुम्हाला ही अप्पे आवडतात का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पाहू शकतात की खूप छान गोल एकदम अप्पे आपले फुगलेले आहेत सगळेच आणि पाहू शकतात की खूप छान असे आपले अप्पे हे तयार झालेले आहेत. तर तर मी हे अप्पे मुलांना देऊन येते. तोपर्यंत इकडं दुसरंही अप्प्याचं भांडं आपलं लावलेलं आहे. 2 अप्प्याचे भांडे तयार झाले आणि हे तिसरंही होईल. तर 2 वाटी रव्यामध्ये छान 3 अप्प्याचे भांडे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.